जगदीश देशमुख जेएम विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा धक्का पुन्हा एकदा टॅरिफच्या माध्यमातून जगाला दिलाय। 1 ऑक्टोबर पासून काही वस्तूंवर 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। हा भारतीय औषध उत्पादन कंपन्यांना मोठा धक्का आहे। अमेरिकेचा 100% टॅरिफ जर कंपन्यांनी भरला तर कंपनीचे दिवाळेच निघेल। ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबर पासून नेमक्या कोणत्या गोष्टींवर टॅरिफ लावला हे अगदी स्पष्ट केलंय। मागील काही दिवसांपासून ट्रम्प हे टॅरिफला एखाद्या शस्त्रासारखं वापरतायत। त्यामध्येच जगाला हादरवणारा निर्णय त्यांनी घेतलाय। ट्रम्प सरकारने 1 ऑक्टोबर पासून परदेशी औषधं, स्वयंपाकघरातील कॅबिनेट, फर्निचर आणि जड ट्रकवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। चला हा विषय समजून घेऊयात। तर सुरुवातीला अमेरिकेचा 100% कर कसा असणार आहे ते पाहूयात। अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या औषधांवर आता 100% कर हा लादला गेलाय। अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व ब्रँडेड औषधांवर कर लागू असेल। अमेरिकेत औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कर दिला जावा लागणार नाहीये। अमेरिकेत देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू आहे। परदेशातील कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचाही प्रयत्न आहे। निर्णयामुळे कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन करणं भाग पडेल। अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रावर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर याचा भारतावर काय परिणाम होईल ते पाहूयात। अमेरिकेला सर्वाधिक औषधं पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत आहे। अमेरिकेतील 1/3 औषधांची आयात भारताकडून होते। भारताच्या एकूण औषध निर्यातीत अमेरिकेचा वाटा 35% आहे। भारताकडून निर्यात होणारी बहुतांश औषधे जेनेरिक आहेत। जेनेरिक औषधांना पेटंटचे नियम निर्बंध लागू नाहीयेत। जेनेरिक औषधे ही कंपन्यांची ब्रँडेड औषधं नसतात। %100% कर फक्त ब्रँडेड औषधांवर आहे, जेनेरिक औषधांवर नाही। ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा भारतावर थेट परिणाम होणार नाहीये। अमेरिका जेनेरिक औषधांवरही कर लागू करण्याची भीती आहे। जेनेरिक औषधांवर कर लागू झाल्यास भारताला फटका बसेल। भारताच्या औषध निर्मिती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे। औषध निर्मिती कंपन्यांच्या समभागांवर परिणामाची सुद्धा शक्यता आहे। तर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी ट्रम्प यांच्या घोषणेचे विश्लेषण केले ते पाहूयात। जगामधल्या अग्रगण्य देशांपैकी भारत एक असा आहे की ज्याचं फार्मास्युटिकल सेक्टर जे आहे ते अग्रगण्य आहे। भारताकडनं प्रतिवर्षी साधारणतः 30 अब्ज डॉलर्सचे जे मेडिसिन्स आहेत किंवा ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची निर्यात ही केली जाते। त्यापैकी ऑलमोस्ट 30% निर्यात जी आहे भारताची ती अमेरिकेला होत असते। ही निर्यात साधारणतः 10.5 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औषधांची निर्यात ही भारताकडनं अमेरिकेला होती। अर्थात यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की भारताकडनं अमेरिकेला जी निर्यात होती त्यामध्ये साधारणतः 9 अब्ज डॉलर्सची म्हणजे 10.5 पैकी 9 अब्ज डॉलर्सचे जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत हे प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात केले जातात आणि
ब्रँडेड आणि जे पेटंटेड मेडिसिन्स आहेत ते साधारणतः 1 अब्जच्या आसपासचे तिकडं निर्यात केले जातात. अर्थात ही गोष्ट अजूनही क्लिअर नाहीये, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा जोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर येत नाही तोपर्यंत ती गोष्ट क्लिअर होणार नाही की जेनेरिक मेडिसिनचा देखील त्यामध्ये समावेश आहे की नाही. पण जर अशा स्वरूपाने असेल तर निश्चितपणे तो आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मोठा धक्का असेल. मात्र जर तो केवळ ब्रँडेड आणि पेटंटेड मेडिसिन्सवरती असेल तर त्याचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही. मात्र जेनेरिकमध्ये देखील काही अशा कंपन्या आहेत, ब्रँडेड कंपन्या आहेत की ते जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस करून त्या अमेरिकेला विकतात. त्यांच्यावरती याचा परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. या निर्णयामध्ये अजूनही खूप गुंतागुंत आहे. अजूनही अनेक गोष्टींचं स्पष्टता येण्याचं बाकी आहे. विशेष करून यामध्ये एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटचा समावेश आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. तो एक भाग स्पष्ट होणं गरजेचं आहे. जसं जेनेरिक मेडिसिन्स आहे तसं एपीआयच्या बाबतीमध्ये देखील अजून स्पष्टता येणं गरजेचं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकारचे संकेत जे होते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या संदर्भातले ते जे संकेत आहे ते साधारणतः गेल्या काही महिन्यांपासून द्यायला सुरुवात केल्यामुळे इंडियन फार्मास्युटिकल काउन्सिल जे आहे त्यांनी याचा पर्यायी स्रोत जे आहे ते बघायला सुरुवात केली होती. विशेष करून आता अमेरिकेवरती आपलं जे जास्त परावलंबित होतं एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं ते थोडं कमी करून लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये आपण एक्सपोर्ट वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. अर्थात शॉर्ट टर्म याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड जाण्याची शक्यता ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत. मात्र नंतर आपण याच्याकडे एक प्रकारचा एक संकेत असं बघू शकतो की भविष्यामध्ये भारताला डायव्हर्सिफाईड करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हा केला जात आहे. अमेरिकेचा जो ट्रेड एक्सपान्शन ऍक्ट आहे त्याचा प्रामुख्याने उपयोग डोनाल्ड ट्रम्प किंबहुना गैरवापर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करताना दिसून येत आहेत. टेरिफच्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे वादग्रस्त निर्णय घेतलेले आहेत ते प्रामुख्याने याच कायद्याच्या अंतर्गत आहे. या कायद्यामध्ये क्लॉज आहे जो क्लॉज राष्ट्रीय सुरक्षेचा किंवा नॅशनल सिक्युरिटीचा ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचा आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करून व्यापारावरती निर्बंध टाकणं किंवा आयात शुल्क वाढवणं अशा प्रकारचे जे निर्णय आहेत हे निर्णय त्या क्लॉजचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. तसाच वापर करून त्यांनी अनेक देशांच्या विरुद्ध टेरिफ काही विशिष्ट प्रॉडक्टच्या बाबतीमधले आयात शुल्क वाढवणं असे निर्णय घेतलेत. अर्थात प्रत्येक गोष्टीचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी नसतो. या संदर्भामध्ये काही न्यायालयीन प्रकरणं देखील अमेरिकेमध्ये कोर्टांमध्ये चालू आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प सातत्याने या कायद्यामधल्या ह्या क्लॉजेसचा विशेष करून राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत क्लॉजेसचा जो आहे तो सातत्याने गैरवापर करताना दिसून येत आहे. त्याच्या आधारावरती या सगळ्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढणं चालू आहे. तर आमच्या अमेरिकन कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. सोबतच आपल्या मोठ्या जड ट्रक उत्पादकांना अनावश्यक बाह्य स्पर्धेपासून वाचवण्यासाठी 1 ऑक्टोबर 2025 पासून जगाच्या इतर भागात उत्पादित होणाऱ्या सर्व जड ट्रकच्या आयातीवर बंदी घालत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. एकामागून एक झटके देताना सध्या ट्रम्प दिसत आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे फक्त भारतच नाही तर इतरही देशांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे हे स्पष्ट आहे. आता भारत याला कसं उत्तर देत आहे ते पाहावं लागेल. जेम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.